संधी सुटला महाराष्ट्र केसरी मैदानातला कदमवाडीकरांच्या मैदानातला पहिला सेमी बळतोय आणि पहिल्या सेमीत एकूण 7 गाड्या पळतात आणि 7 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो आणि स्वराज्य पडेल लखन आणि दिवाणी आहे. सुटला सेमी फायनल 2 सुटला कदमवाडीकरांच्या मैदानातला दुसरा गुलालाचा मानकरी कोण ठरतोय. लढत चालू आहे एकावर दुसऱ्याचा मात्र ह्याला 2 गाड्या आवाज झाल्या आणि इकडे 5 गाड्या पळतात. 5 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. मध्ये आदत पळते आणि वादळ पळते इकडे आणि चिक्या पळतोय अतिशय सुंदर. सुटला सेमी फायनल 3 सुटला आणि 3 मध्ये धुळा उडायला लागला. धुळ्यात लपलाय तो गुलाल. ओपनचं भव्य दिव्य असं मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरीचं आणि कोण ठरतोय महाराष्ट्र केसरीचा मानकरी आणि राजा पडेल भुंगा अतिशय सुंदर आणि भुंगार आणि निसर्गाचं गाड्या सुटल्या. चौथा सेमी सुटला या मैदानातला. एखाद्या सुट्टीला असता जवळ आलं आणि 6 गाड्यात लढत चालू आहे. दुर्रा उडतोय दुसराही बाद झाला. इकडे आल्याला आता 6-5 गाड्यात लढत चालू आहे. कोण होतोय फायनलचा मानकरी पर्याल घरचा साज आणि लक्षानी सर्जा अतिशय सुंदर आणि घरच्या साजाचं निर्वाद वर्चस्व. गाड्या सुटल्या कदमवाडीकरांचा महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि या मैदानातला 5वा सेमी बळतोय. 6 गाड्या आणि 6 गाड्यांचा रण संग्राम चालू आहे. कोण होतोय फायनलचा मानकरी. सुंदर अशी लढत आहे. रुद्र आणि मल्हार पडेल्या साईडला गजा आणि रामा आणि त्याच्या पडेल्या साईडला मनापासून धन्यवाद. सुटला सेमी फायनल 6 सुटला आणि 6चा रण संग्राम चालू आला. एकूण 7 गाड्या आणि 7 गाड्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी. अतिशय सुंदर अशा गाड्या पळताय. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारणार. मध्ये म्हातारा पळतोय पर्याल मोठ्या मैदानाचा मोठा वाजता बोलतोय तिकडे हरणे आणि बादल पळतोय अतिशय सुंदर. सुटला सेमी फायनल या मैदानातला 7 पळतोय आणि 7 मध्ये सुद्धा 7 गाड्या पळताय. 7 गाड्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी. आणि गेल्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी पाखऱ्या मध्ये सोन्या तिकडे पर्याला सुंदर अशी गाडी बोलते. शेवटच्या अक्षरी कोणी बाजी मारली पर्याला होता गाजा आणि केसरीचा गुलाल. गाड्या सुटल्या आणि रण संग्राम चालू झाला. कोण होतोय 8वा गुलालाचा मानकरी. लढत चालू आहे. सुंदर अशी लढत आहे. शेवटच्या क्षणाला बाजी कोण